हॅलो मित्रांनो, बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण भागाकार आणि शेष सिद्धांताबद्दल शिकलो होतो। आज आपण शेष सिद्धांताशी संबंधित काही प्रश्न सोडवणार आहोत। तर चला सुरू करूया। बहुपदी 8x चा घन अधिक 2 गुणिले x वर्ग वजा 5x वजा 7 ला 1 घात असलेला 2x वजा पाय या बहुपदीने भागून बाकी शोधा। आपल्याला सर्वप्रथम हे बघायचं आहे की दिलेली बहुपदी उतरत्या क्रमात म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे किंवा नाही। ही बहुपदी उतरत्या क्रमात आहे। आता याला भागाकाराच्या रूपात लिहूया। हे लिहिताना लक्षपूर्वक रेषीय बहुपदीला भाजक म्हणजे डिवायझर आणि मोठ्या घातांकाच्या बहुपदीला भाज्य म्हणजे डिव्हिडंडच्या स्थानावर लिहावं। मित्रांनो, पाय बघून घाबरू नका। आपल्याला फक्त आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पायऱ्यांप्रमाणे करायचं आहे। आता भाग द्यायला सुरू करूया। दोन्ही बहुपदीच्या पहिल्या पदावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करूया। 8x घनला 2x ने भाग देऊया आणि आपल्याला मिळेल 4x वर्ग। याला आपण आता भागाकार म्हणजे कोशंटच्या स्थानावर लिहूया आणि आता याच्याशी रेषीय बहुपदीशी गुणून भाज्यातून वजा करूया। वजा केल्यावर 8x घन वजा 8x घन होईल 0 आणि 2x वर्ग अधिक 4 पाय x वर्ग जोडल्यावर होतील 2x वर्ग अधिक 4 पाय x वर्ग, ज्यामधून आपण 2x वर्ग सामायिक घेऊन असेही लिहू शकतो। कंसात 1 अधिक 2 पाय गुणिले 2x वर्ग। याच्या बरोबरच भाज्याच्या इतर पदांना त्यांच्या चिन्हासह खाली घेऊया। आता पुन्हा 1 अधिक 2 पाय 2x च्या वर्गाला 2x ने भाग देऊया। बघा बरं किती मिळतात ते। आपल्याला मिळतील x अधिक 2 पाय गुणिले x, ज्याला आपण भागाकाराच्या जागी लिहूया आणि आता भाजकाने गुणूया। तर जेव्हा 1 अधिक 2 पाय गुणिले x चा 2x शी गुणाकार होईल तेव्हा आपल्याला मिळेल x अधिक 2 पाय गुणिले 2x वर्ग आणि x अधिक 2 पाय गुणिले x चा ऋण पाय शी गुणाकार झाल्यावर मिळेल ऋण कंसामध्ये पाय अधिक 2 पाय वर्ग गुणिले x। मित्रांनो, वजाबाकी करताना पहिले पद तर वजा होऊन 0 होईल, पण दुसऱ्या पदाला सोडवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल। ऋण 5x आणि कंसामध्ये पाय अधिक 2 पायचा वर्ग गुणिले x मध्ये x सामायिक येऊन बाकी सर्व गोष्टी कोष्टकामध्ये म्हणजे कंसात लिहूया आणि होईल पाय अधिक 2 पायचा वर्ग वजा 5 गुणिले x। याबरोबरच उरलेला ऋण 7 त्यालाही आपण खाली घेऊया। हीच क्रिया वारंवार करूया तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला अचल किंवा शून्य मिळत नाही। पाय अधिक 2 पायचा वर्ग वजा 5 गुणिले x ला 2x ने भाग दिल्यावर मिळेल पाय अधिक 2 पायचा वर्ग वजा 5 भागिले 2। हे आपण भागाकारामध्ये लिहूया आणि रेषीय बहुपदीशी गुणून वजा करूया। गुणाकार करताना पहिले पद मिळेल, कारण तेच आपण लक्षात ठेवून हे सगळं केलेलं आहे। आणि ऋण पायनं गुणल्यावर वजा किंवा ऋण कंसात पाय वर्ग अधिक 2 पायचा घन वजा 5 पाय आणि भागिले 2 मिळेल। वजा केल्यावर चिन्ह बदलेल आणि बाकीच्या रूपामध्ये ऋण 7 आणि पाय वर्ग अधिक 2 पायचा घन वजा 5 पाय भागिले 2 मिळून बनेल पाय वर्ग अधिक 2 पायचा घन वजा 5 पाय भागिले 2 वजा 7। मित्रांनो, मिळालेल्या बाकीमध्ये x नाहीये, म्हणजे हे पूर्ण पद अचल आहे आणि याच्या बरोबर आपण आपला भागाकार समाप्त करूया। तर आपण म्हणू शकतो की ही बाकी आहे। हे आहे भागाकार पद्धतीचे उत्तर। चला उत्तर शेष सिद्धांताने पाहूया। तर मित्रांनो, असे माना px एक किंवा एक पेक्षा अधिक घात असणारी एक बहुपदी आहे आणि a कोणतीही वास्तव संख्या आहे। जर px च्या रेषीय बहुपदीला x वजा a ने भागले तर बाकी pa अशी असेल। जर आपण त्याची तुलना आपल्या उदाहरणाशी केली तर रेषीय बहुपद x वजा पाय भागिले 2, ज्याने आपण आपली बहुपदी px ला भागले आणि बाकी मिळाली p ऑफ पाय छेद 2 बरोबर पाय वर्ग अधिक 2 पाय घन वजा 5 पाय छेद 2 वजा 7। आता घेऊया दुसरा प्रश्न। हे सांगा की दिलेली रेषीय बहुपदी x वजा 1 छेद 3 या बहुपदीचा घटक आहे।
इथे तुम्ही काय कराल, बहुपदीच्या पूर्ण भागाकारानं जेव्हा बाकी शून्य मिळतं तेव्हा त्या भाजकाला आपण बहुपदीचा घटक म्हणतो, म्हणजे फॅक्टर. आपण भागाकाराची प्रक्रिया केल्याशिवाय बाकी किती असेल हे ठरवू शकतो का? होय, रेषीय बहुपदीला शून्याच्या बरोबर करून एक्सच्या मिळालेल्या किमतीला या बहुपदीमध्ये ठेवूनही बाकी माहिती करून घेऊ शकतो. तर चला करूया. x वजा 1/3 बरोबर 0. तर आपल्याला मिळेल या समीकरणाची किंमत x बरोबर 1/3. आणि आता p ऑफ 1/3 काढूया. आपल्याला p ऑफ 1/3 मिळाला 0. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ x वजा 1/3 या बहुपदीचा घटक म्हणजे फॅक्टर आहे. आणि मित्रांनो, याबरोबरच हा व्हिडिओ समाप्त करत आहोत. आज आपण शेष सिद्धांतासंबंधी काही प्रश्न सोडवले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही मनोरंजक प्रश्न घेऊन.